राम राम मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची पिकअप गाडी, जी की ना एकदम स्टार्टिंग पासून जेव्हा ही लॉन्चिंग मध्ये झाली होती ना, तेव्हापासून ही मार्केटमध्ये चांगला हिचा दबदबा आहे, चांगली पॉप्युलर पण आहे आणि चांगल्या प्रकारे सेल पण होत आहे. पण आता हिचं कॉम्पिटिशन बद्दल आपण बोललो तर आपल्यापेक्षा आता टाटाची म्हटलं तर आपण तर नवीन गाडी आलेली आहे, तसं टाटा एस प्रो आहे. तर त्याच्यामध्ये कसं आपल्याला अलग फीचर्स आहे, नवीन लुक आहे. तर लोक नाही का टाटा एस प्रो आणि आपली जी जितो स्ट्रॉंग आहे हिला नाही का कंपेअरिंग करत आहेत. तर आपण बोललो तर याच्यामध्ये आपलं पॉवरफुल एक इंजन मिळते, ते आपल्या टाटा एस प्रोमध्ये भेटत नाही आहे, जे की आपलं डिझेल इंजन आहे, जो की आपल्याला फक्त याच गाडीमध्ये भेटून जाते. तर आज आपण नाही का या गाडीचे डिटेल रिव्ह्यू घेणार आहोत, की या गाडीमध्ये आपल्याला काय काय फीचर्स भेटून जातात, किती प्राईज म्हणजे कोणत्या प्राईजमध्ये आपल्याला गाडी येऊन जाते ही, त्यानंतर ही गाडी पेलोड वगैरे किती नेऊ शकते आणि लास्टमध्ये आपण बघू याचे फीचर्स वगैरे काय काय आपल्याला भेटून जातात. सगळ्यात पहिले बोललो आपण चाबी वगैरे बद्दल, तर चाबी आपल्याला या टाईपच्या आपल्याला भेटून जाते. त्याच्यावर आपल्याला महिंद्राचा आपला जुना लोगोच आपल्याला भेटून जाते, नवीन लोगो भेटत नाही कमर्शियल गाडीवरती. आणि 2 की आपल्याला भेटून जातात. चाबी वगैरे तुम्ही त्या गाडीची बघितलेली आहे. आता आपण बोललो गाडीची इंजिन क्षमता वगैरे, प्राइसिंग वगैरे त्याच्याबद्दल आपण जर बोलत बसलो, तर सगळ्यात पहिले आता बोलूया आपण हिची जी प्राइसिंग वगैरे असते आणि इंजिन वगैरे जे आहे. आता मित्रांनो जी-एस-टी वगैरे वाढवलेली आहे, तर जीची जुनी प्राइसिंग वगैरे आहे ती आपल्यापाशी आपल्याला आलेली आहे. म्हणजे जे आपल्याला माहिती आहे पहिल्यापासूनच जितो स्ट्रॉंग डिझेल मॉडेलची आहे. तर जितो स्ट्रॉंग डिझेल मॉडेल आपण जर आता आता जी-एस-टी वगैरे वाढवली, जुनी प्राइसिंग वगैरे म्हटलं तर 5,28,000 आहे ती एक शोरूम. बाकी तुम्हाला त्याची प्राइसिंग वगैरे डिटेल माहिती करून घ्यायची असेल तर नंबर दिलेला आहे शोरूमचा, तर कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. त्यानंतर आता आपण बोललो इंजनबद्दल, तर गाडीमध्ये आपल्याला DI वॉटर कूलंट इंजन भेटून जाते, जी की आपल्याला 670 सीसी मध्ये येऊन जाते. आता आपण बोललो इतकं चांगलं इंजन वगैरे आहे, तर आपल्याला जे पॉवर वगैरे असते म्हणजे BHP, ती आपल्याला 11.94 BHP आपल्याला भेटून जाते आणि जे टॉर्क म्हणता येईल तो आपल्याला 42 न्यूटन मीटर संघ येऊन जाते. आता आपण बोलवायचं टर्निंग रेडियस बद्दल, तर 4700 मध्ये जे टर्निंग रेडियस असेल ते आपल्याला मिळून जाईल. डिझेल टँक बद्दल आपण जर बोललो तर आपल्याला 10.5 लिटर आपले डिझेल टँक येते आणि जो आपल्या 32चा मायलेज वगैरे आहे, पण ते आपल्या चालवण्यावर पण डिपेंड वगैरे असते. त्यानंतर आपण बोललो आता क्लच बद्दल, तर याच्यामध्ये आपल्याला ड्राय सिंगल प्लेट आपल्याला क्लच ऑफर केलेली जाते महिंद्रा कंपनीकडून. आता आपण बोललो पाहिजे जी लंबाई असते टोटल, ती आपल्याला 38-76 मध्ये आपल्याला भेटून जाते आणि जी विड्थ वगैरे असते ती आपल्याला 14-98 मध्ये येऊन जाते. आपण बोललो पाहिजे हाईट बद्दल, तर ते आपल्याला 1750 मध्ये येऊन जाते. ज्यांनाही आपली मराठी वगैरे कळत नसेल त्याला आपलं खाली कॅप्शन येऊन जात आहे, तर त्यातनी समजू शकतात. काय प्रॉब्लेम वाटत असेल व्हिडिओमध्ये तर आपण नाही का कमेंट करू शकता. त्यानंतर आपण बोललो आता व्हीलबेस वगैरे बद्दल, तर जे आपल्या गाडीचे व्हीलबेस वगैरे आहे टोटल, ते आपल्याला 2500 मध्ये व्हीलबेस येऊन जाते. ग्राउंड क्वेस वगैरे आपण बोललो हिच्यावालं, म्हणजे जमिनीपासून हिचा अंतर वरती किती आहे, उंच किती आहे जमिनीपासून, तर ती आपल्याला 180 मध्येच येऊन जाते. आणि जी ग्रॅबिलिटी जी असते ती आपल्याला 19% आपल्याला मिळून जाते, 29% मिळून जाते. म्हणजे जी आपल्याला नाही का चढाई, जेव्हा आपण चढाई करत नाही का गाडी घेऊन जातो, तेव्हा पीक माल वगैरे भरलेला असेल तर तेव्हा आपल्याला जास्त कामात येऊन जाते, जी ग्रॅबिलिटी वगैरे असते गाडीची. त्यानंतर पेलोड वगैरे बद्दल बोललो आपण, तर 815 केजीचं पेलोड आहे, जे आपल्याला कंपनीकडून भेटून जाते. जास्त टाकू शकता तुम्ही, ज्यात पण टाकायला पाहिजे नाही तसं. त्यानंतर आपण बोललो GVW बद्दल, तो 1605 केजी असं GVW येऊन जाते. ग्रेफवेट गाडीचं जे असतं ते आपल्याला 685 केजी आहे. आणि त्यानंतर आता आपण बोललो जे लोड बॉडी असते, म्हणजेच की जो आपला मागचा ढाल असते गाडीचा, या ढाल्याची आपण जर बोललो टोटल जी लांबी आहे ती आपल्याला मध्ये 2257 मध्ये भेटून जाते. आणि जी विड्थ वगैरे आहे ती आपल्याला येऊन जाते 1493 मध्ये. त्यानंतर आता बोललो हाईट बद्दल, तर ते आपल्याला येऊन जाते 300 मध्ये. या कार्बोबॉक्सची कार्बोबॉक्स बोला किंवा डाल बोला तरी म्हटलं तरी चालेल. आता आपण बघूया समोरून काय काय आपल्याला फीचर्स येऊन जातात, कसं कसं लोक येऊन जाते समोरून. समोरून याच्यामध्ये आपल्याला महिंद्राचं जे जुना लोगो ते येऊन जाते. हेडलाईटमध्ये आपल्याला काही बदल नाही, त्याचा आपला हॅलोजन सेटअप येऊन जाते, इंडिकेटर्स वगैरे तेच येतात आपल्यावाले. बाकी आपण बोललो खालून तर आपल्याला ग्रिल वगैरे ब्लॅक येऊन जाते. एक्स्ट्रा फॉल वगैरे तुम्ही आपण लावू शकता, तुम्हाला जर रचना एक्स्ट्रा थ्रो पाहिजे असेल तर. बाकी आपण आपल्याला जे जे रेडियम वगैरे म्हणतात ते आपल्याला येऊन जाते, स्ट्रोचिंगची जागा वगैरे पण येऊन जाते, नक्की कधी जर आपली गाडी कुठे फसली तर आपण तिला आरामात काढू शकतो. त्यानंतर आपल्याला इथं नाही का वायपर वगैरे एकच येऊन जाते गाडीमध्ये. आणि टायरबद्दल आपण बोललो, आता हिच्यामध्ये आपला टायर साईज वगैरे ते थोडा गदर झालेला आहे थोडा चिखलामध्ये. टायर साईज वगैरे याचे आपल्याला येऊन जाते 12 इंचचा टायर आहे. 145 R12 LT टायर होऊन जाते. सामने
LT टायर येऊन जाते आणि समोर आपल्याला डिस्क ब्रेक येतात आणि मागं आपल्याला येऊन जाते ड्रम ब्रेक सिस्टम येते. ब्रेकिंगमध्ये गाडी आपल्याला बडी ऑप्शन देऊन जाते आणि गाडीमध्ये आपल्याला ऑल जे सगळे टायर असतात ते आपल्याला ट्यूबलेस येऊन जातात. त्यानंतर आपण बोललो होता जे जिथं जी बॅजिंगवर आपल्याला इथं येऊन जाते आणि स्ट्रॉंगची बॅजिंग इथं येऊन जाते. या मॉडेलमध्ये 3 व्हेरियंट येतं. पेट्रोल एक आहे, डिझेल एक आहे आणि CNG एक आहे. डिझेल म्हणता येईल सगळ्यात पॉवरफुल आणि सगळ्यात टॉपला जाते. CNG ते पण एका जास्त लाईन येऊन जाते. ते पॉवर थोडी कमी काढते पण मायलेज जास्त देते आपल्याला. कम्पेअर करसाल तुम्ही पेट्रोल आणि CNG जो आहे तो आपल्याला जास्त मायलेज देते कम्पेअर करसाल आपल्याला डिझेल किंवा पेट्रोल मॉडेल संग जितोमध्ये. आता आपण बोललो बघायचं जे इंटिरियर म्हणजे गाडी आतलं भाग आपल्याला या टाईपमध्ये येऊन जाते. स्टेअरिंगवरती जर आपण बघितलं आपल्याला काही टाईपचे कंट्रोल करायला मिळत नाहीत आणि जे मीटर वगैरे आहे ते आपल्याला फुल्ली डिजिटल मीटर आपल्याला मिळून जातो. ह्याच्यामध्ये आपल्याला जसं की डिजिटल स्पीड, टाईम, किती किलोमीटर चाललेली गाडी, गाडीमध्ये पेट्रोल किती आहे आणि गाडीचं जे टेम्परेचर आहे ते किती हाय आहे का लो आहे ते आपलं सगळं इथं दिसून जातो. त्यानंतर आपण बोललो हॉर्न वगैरे जे असतं आपल्याला स्टेअरिंगवरतीच येऊन जाते. गाडीमध्ये आपल्याला येऊन जातात 4 स्पीड ट्रान्समिशन येऊन जाते. 5 स्पीड ट्रान्समिशन नाही भेटत आपल्याला. हँडब्रेक वगैरे इथं येऊन जाते आणि 2 जण आरामात बसू शकतात. जर बोललो की बाहेरून जर म्हटलं ना आपण जे स्टेबिलिटी वगैरे आपल्याला ते इथं येऊन जाते. नॉर्मली जे कमर्शियल गाड्या असतात यांच्यामध्ये आपल्याला मागे येऊन जाते पण आपल्याला जितोमध्ये समोर येऊन जाते. आरामात बाहेर काढू शकता. आणि जे डिझेलच्या टँकवर ते आपल्या इथे येऊन जाते जे आपल्याला 10.5 लिटरचं येऊन जाते. चेसिस वगैरेची बघू शकता तुम्ही इतकी भारी भरकन आपल्याला चेसिस वगैरे येऊन जाते. हे जर आपलं CNG मॉडेल वगैरे जर असतं तर आपल्याला मायलेज वगैरे आपल्याला चांगला भेटला असता. म्हणजेच की महिंद्रानं आपलं सगळ्या कस्टमरला खुश ठेवण्याचं एक म्हणता येईल आपलं खुश ठेवलेलं आहे. की ज्याही कस्टमरला जास्त मायलेज पाहिजे असेल तर CNGकडे जाऊ शकतात. कमी मायलेज पाहिजे असेल पेट्रोल आहे आणि पॉवर जास्त पाहिजे असेल आपलं डिझेल मॉडेल पण अवेलेबल आहे. आता मागून जर बोललो आपण गाडीचं तर आपल्या इथं येऊन जाते गेटवरती महिंद्राचं लोगो येऊन जाते, रेडियम येऊन जातात, खाली पण रेडियम आहे. जसे लाईट वगैरे असतात आपल्याला हे आपले नॉर्मल येतं म्हणजे जसं की इंडिकेटर्स, ब्रेक लाईट, रिव्हर्स लाईट वगैरे 2 सेन्सर वगैरे आपल्याला येऊन जातात. जे गाडी रिव्हर्स घेसाल तर काही ऑब्जेक्ट जर असेल तर हे आवाज करतील. त्यानंतर नंबर प्लेटवरती आपल्याला नॉर्मल पिवळी लाईट येऊन जाते आणि इथे येऊन जातात आपल्यावाले जे 2 म्हणता येईल रबर टाईपचे म्हणजे इन केस तुम्ही जर एकदम जवळ कोणत्या वस्तूचं ताळले तर मागच्या साईडने हे आपलं थोडं नुकसान थोडं कमी होईल यांना. बाकी तुम्ही याला इथून का आरामात खुलू शकता. हुक्स वगैरे आपल्या हर एक जागी भेटून जातात. बाकी तुम्हाला काही काम करत झालं तुम्ही याला पण उघडू शकता. बाकी तुम्ही याला उंच वगैरे करू शकता या फिर या किंवा तुम्ही याचं अलग ह्याच्यातमध्ये यूज वगैरे करू शकता. ही गाडीमध्ये नाही का आपल्याला पॉवर वगैरे पण बरे भेटून जाते आणि बॅटरी वगैरेची या साईडला येऊन जाते. आपण बोललो बा या गाडीचं जे युजेस वगैरे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपण याचं युजेस वगैरे करू शकतो किंवा ज्यांच्या की जे व्यापारी आपल्याला जे काम वगैरे करतात त्याला चार्ज गाडीकडे जायचं असेल तर या गाडीकडे जाऊ शकतात. पॉवर वगैरे आपल्याला जास्त चांगली भेटून जाते ते पण डिझेल मॉडेलमध्ये. तर तुम्हाला गाडीचा रिव्ह्यू करा कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला पण लाईक वगैरे करजा कारण की आपल्या चॅनलवरती या टाईपचे व्हिडिओ वगैरे येतात. यामुळे का फॉलो वगैरे करजा. भेटूया तुमच्या संग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.